सद्भावना पदयात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब थोरातजी, आदरणीय रजनीताई, खासदार काळेसाहेब, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्यद्वय कुणालजी चौधरीजी, दळवीजी, आदरणीय अशोकराव पाटील साहेब, आमदार राजेश राठोडजी, न्यायमूर्ती पाटील साहेब, सर्व आदरणीय मान्यवर, या कार्यक्रमाचे संयोजकद्वय, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माझे सहकारी श्रीयुत राहुल तद्वतच, राजेंद्र राग आणि उपस्थित सर्व सहकारी मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून काल व आज आपल्या सगळ्यांशी व्यक्तिशः आणि जाहीर स्वरूपाचा संवाद साधत आहे. मस्साजोगला 2 वेळा संबोधन झालं. नंतर सन्माननीय आदरणीय सुशीलाबाईंच्या कार्यक्रमात ज्या ठिकाणी संतोष देशमुखला उचलून नेलं, त्या गुंडागर्दीचा हौदोस असणाऱ्या त्या चौकात, त्या फाट्यावर कार्यक्रम झाला. आणि रात्री समारोपाच्या पदयात्रा जेव्हा संपली, तेव्हा कोळसे पाटील साहेब 1,500 लोक तसेच बसलेली होती. ती सभा नव्हे तर एक प्रशिक्षणच आपलं त्या ठिकाणी एक संपन्न झालं. आज मांजरसुंब्याला कॉर्नर मीटिंग झाली आणि आजची ही 6वी-7वी सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. मात्र ही औपचारिकता नसून एक टप्पा आपण जो गाठलाय, त्या गाठलेल्या टप्प्याला आपल्याला स्मरून जे केलं ते कर्तव्य भावनेने बघायचं आहे आणि पुढे आपल्याला कोणत्या दिशेने जायचंय त्याचा विचार नव्हे तर त्याचा कृतीबद्ध कार्यक्रम आणि संकल्प घ्यायचा आहे. आणि त्यासाठी हा आजचा कार्यक्रम आहे. सगळ्या मान्यवर नेत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना जो विचार आवश्यक आहे, जो विचार आज समाजाला तारू शकतो, जी आपली उज्ज्वल परंपरा आहे, जी विचारातली जी शुद्धता आहे, त्या अनुषंगानं या ठिकाणी आपलं मनोगत नवे तर मार्गदर्शन व्यक्त केलं. मात्र या सगळं मार्गदर्शनाचा हेतू हा सद्भावनेच्या मुळाशी जाण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. आज आपण जे वातावरण बघतो, या आजच्या समारोपाचा सुरुवात आपण संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पित करून केला. आणि आज बरोबर 3रा महिना आहे. आजच्या 9 तारखेच्या 3 महिन्याआधी 9 तारखेला संतोष देशमुखचा खून झाला. आणि त्या निमित्तानं श्रद्धांजली अर्पित करत असताना जी निर्गुणता आहे, जो द्वेष आहे, जो मत्सर आहे, जो एकमेकांना द्वेषाने आपण जे बघतो, असं वातावरण जर आपल्या महाराष्ट्रात, समाजात आणि बीडमध्ये असताना आपण सत्कार कसा स्वीकारायचा, फुल कसे स्वीकारायचे. त्यामुळे या 2 दिवसात आपण कुठेही सत्कार स्वीकारला नाही, हार स्वीकारले नाही, फुले स्वीकारले नाही. ते स्वीकारले नाही हा आपला मोठेपण नाही, आपण ते स्वीकारू शकत नाही. कारण लाज नावाचा, शरम नावाचा एक फार मोठा नैतिकता ही महाराष्ट्रामध्ये ही असली पाहिजे. आणि ही नैतिकता तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना सांभाळायची शिकवण ही या थोरा मोठ्यांनी साधू संतांनी दिलेली आहे. मी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो की आपला सद्भावना पदयात्रेचं जे बॅनर आहे, जो आपला सिम्बॉल आहे, यामध्ये सगळा संदेश आहे. आणि हा संदेश काय तर कुणांना व्यर्थ शिनवावे, कुणांना व्यर्थ हिनवावे, प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी, कुणांना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आणि ते प्रेम अर्पण्याचा आणि या प्रार्थनेच्या निमित्तानं एका बाजूला जगाला प्रेम अर्पावे नावाची प्रार्थना होती,
तर दुसऱ्या बाजूला जे घरांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर जडो मैत्र जीवा दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्त धर्म सूर्य पाहो जो जे वाचील तो ते लाभो प्राणी जात ही प्रार्थना होती. आणि या दोन प्रार्थनेला बॅलन्स करण्याकरता या दोन प्रार्थनेचा आशय तुमच्या माझ्या हातात देण्याकरता भारताचं संविधान होतं. आणि हे घेऊन आपण लोकांपर्यंत गेलो. आणि ज्यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही जे आपण म्हणतो की अडाणी अशिक्षित आहेत हे लोक चालून आले. एकेका माणसाचं एक एक उदाहरण द्यायचं झालं सांगायचं झालं तर त्यामध्ये यश कुठेतरी दडले असं मी म्हणणार नाही. मात्र आपला संदेश तिथपर्यंत पोहोचला. मी आदरणीय बाळासाहेबांना हेही सांगू इच्छितो की ग्रामीण भागातल्या लोकांनी हा सद्भावनेचा जो संदेश आहे हा स्वीकारला त्याला प्रतिसाद दिला त्यात सहकार्य दिलं त्यात सहभागी झाले. मात्र तुलनेत अजून शहरातली लोक झोपलेली आहेत असं आज बीडमध्ये फिरत असताना कुठेतरी लक्षात आलं. खेड्यातला माणूस हा खरोखर हुशार आहे की काय हाही एक प्रश्न त्या निमित्तानं आला. आणि आता या शिकलेल्या माणसाला आपल्याला कसं जागं करता येईल एक नवीन आव्हान या निमित्तानं कुठेतरी आपल्या समोर उभं राहण्याचं जाणवलं. मुंडे नावाचे एक गृहस्थ बाजूला चालत होते. दोन मित्र बापसात बोलत होते. त्यांनी सांगितलं त्या मुंडेंनी सांगितलं की माझा मुलगा 15 वर्षांनी 20 वर्षांनी मला विचारेल की बाबा बीड जळत होतं लोक एकमेकांचे नळीचा घोट घेत होते एकमेकांना मारत होते दुकानावर कोणी एका जातीचा माणूस दुसऱ्या जातीच्या दुकानावर जात नव्हता कीर्तनाला दुसरा भाव कोणी बोलवत नव्हता. एवढा बीड जिल्हा आणि समाजामध्ये दुही आणि पेटत असताना तुम्ही काय करत होते हा प्रश्न मला माझा मुलगा जेव्हा विचारेल तेव्हा मी त्याला सांगेल की मी सद्भावना पदयात्रेत चालत होतो. फळं विकणारी केळं विकणारी माऊली आवाज देऊन बोलते आणि कोंबाळते. आमच्या वराडात दोन हात फिरवला की त्याला कोंबाळ शब्द आहे. मराठवाड्यात काय म्हणतात मला माया करणे. तिनं माऊलीनं माया केली आणि सांगितलं जे बोलले ते बरोबर आहे आम्ही तुमच्या सोबत आहे मुंडके कटले तरी चालेल. ते कुठे सांगितलं जिथून संतोष देशमुखला उचलल्या गेलं जिथे त्याला दोष दिला गेली जिथे कायद्याचं राज्य नव्हतं त्या ठिकाणी तशा प्रकारची कॉम्प्लिमेंट मिळाली. काल रात्री रजनीताई आपला कार्यक्रम संपल्यानंतर लोक उठून संध्याकाळी उठायला तयार होते. आज हॉलमध्ये ज्याच्या त्याच्या दुप्पट टिप्पटच लोक होते. आणि ते सगळे गेल्यानंतर आदरणीय गोशे पाटील साहेब माझ्याकडे आले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते रडत होते आणि म्हणे एकच मिनिटासाठी भेटायला आलो तुम्ही आज खूप चालले थकले असाल पण राहुल गांधीने जे काम हाती घेतलं ते तुम्ही पुढे घेऊन जाताय. मला काही नको कोणतंही पद नको काही नको. आणि पाठ थोपत असताना त्यांच्या डोळ्यातलं जे पाणी आहे ते पाणी कुठेतरी मरताना माझ्या शेवटच्या काळामध्ये अशा काम करणारे कार्यकर्ते पुढे येत आहेत की त्यांच्या बोलण्यातलं समाधान आणि करुणेतून त्यांच्या डोळ्यात असणारं पाणी हे या सद्भावना पदयात्रेच्या निमित्तानं आलेले काही निवडक अनुभव आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर यासाठी करतो की यासाठी केला होता अट्टहास हा 2 दिवस आपण जे चाललो हा सर्व संदेश आपण कुठेतरी पोहोचू शकलो. पांडुरंग हे दैवत महाराष्ट्रात आहे आणि पांडुरंगाला आपण दैवत का म्हणतो तो बहुजनांना मुक्त करण्याचा आणि सर्वांना सोबत घेण्याचा सर्व जातीपंथांना सोबत घेण्याचं काम हे पांडुरंगांनी केलं. राजा रवी वर्माने चित्र काढले ते चित्र आपल्या घरात लागले तेव्हा पहिल्यांदा आपल्या घरात देव आले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ न देणाऱ्या ज्या अवलादी आहे ते आपल्याला मंदिरात येऊ देत नव्हत्या. अशा वेळेस पांडुरंगाच्या नावानं एक संत परंपरा आपल्याला लाभली आणि कुठेतरी जे आध्यात्मिक समतेचा जो विषय जो समाजवादाचा जो विषय आहे जो संविधानाचा विषय जो आहे हा कुठेतरी आपल्या मनामनात हृदयात जायला लागला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या निमित्तानं ती पताका तेवत ठेवण्याचं काम केलं. तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना संदेश देतात आहे. बाबासाहेब दलितांचे शोषितांचे मुक्तदाते म्हणून आपल्यासोबत आहेत. गाडगे महाराज रोकडा धर्म आपल्याला सांगत आहेत. तुकडोजी महाराज ग्रामगीता आपल्याला देत आहेत. शाहू फुले आंबेडकर हे समाज सुधारणा करत आहेत. तर सावित्रीबाई फुले या समाजाला महिलांमध्ये असणारं त्यांचं जे स्थान आहे त्या अधोरेखित करतात आहे. अण्णाभाऊ साठे पृथ्वी जी आहे ही पृथ्वी शेष नागाच्या फणावर नव्हे तर कष्टकरी माणसाच्या तळहातावर पृथ्वी तरलेली आहे हे अण्णाभाऊ साठे आपल्याला याचे सांगत आहे. तर फातिमा बेगम या मुस्लिम महिला
या अल्पसंख्याकाच्या भावनेसोबत आपण या भारतातले सर्व मुस्लिम जे आहोत, आपण भारतीय आहोत आणि मराठी माणूस मातृभूमी म्हणत असला तर आम्ही मादरे वतन म्हणणारे लोक आहोत हे सांगणारे फातिमा बेगम पण त्याच्यात आहे. अशा सर्वचा संदेश आपल्याला घेऊन जायचा आहे. कोणत्याही निवडणुका नाहीत आणि या निवडणुका नसताना हा संदेश आपण घेऊन गेलो. हा बीडमध्ये का घेऊन आलो? धनंजय देशमुख, संतोष देशमुखची कन्या, त्यांचा मुलगा, धनंजय देशमुखचा मुलगा आपल्या पदयात्रेत थोडे खिडके नाही तर ते 6-7 किलोमीटर चालले. 7 किलोमीटर चालले. त्यांना आता शेवटपर्यंत यायचं होतं, मात्र तिथीनुसार काल 3 महिने झाले मासिक श्राद्ध होतं म्हणून नैवेद्य दाखवण्याकरता त्यांना घरी जायचं होतं, म्हणून नाईलाजानं ते आपल्यापासून गेले. मी त्यांना म्हटलं की आम्ही राजकीय पक्षाचे आहोत, आम्ही पंजाबवाले काँग्रेसचे आहोत. सद्भावना आमची पदयात्रा निघती आहे आणि या सद्भावना पदयात्रेमध्ये आपण कसे सहभागी झाला, एवढं आमच्यासोबत कशाला चालताय? त्यांनी सांगितलं की महात्मा गांधींचा विचार घेऊन जो चालेल त्याच्यासोबत आम्ही आहोत. आणि गेल्या 3 महिन्यात जी माणसं त्यांना बघायला मिळाली त्या माणसांमध्ये सांगितलं की माझा भाऊ हा भाजपचा बूथ प्रमुख होता आणि भाजपचा कार्यकर्ता जेव्हा वारतो तेव्हा महाराष्ट्राच्या भाजपच्या प्रांताध्यक्षाला येण्याची फुरसत मिळत नाही. मात्र ज्या पक्षाच्या विरोधात आम्ही होतो तो गांधींचा पक्ष आहे, तो संविधानाचा पक्ष आहे, त्याचा प्रांताध्यक्ष आमच्या घरी येतो आणि आमच्या सोबत उभा राहून तो न्याय मागतो आणि सद्भावना पदयात्रा काढतो. हा फरक हा धनंजय देशमुखांनी सांगितला, हा माझ्यातला आणि त्या भाजपच्या अध्यक्षातला गडव नाही. तो वापरा आणि फेकून द्या, यूज अँड थ्रो वाला जो पक्ष आहे, नुसते बहुजनांना वापरून घेणे, हा भाजपचा अजेंडा या उदाहरणाच्या माध्यमातून हा स्पष्ट झालेला आहे. आणि मी ज्या पक्षाचा अध्यक्ष आहे तो पक्ष त्यागाचा आहे, बलिदानाचा आहे आणि त्याग आणि बलिदान आपल्याला तिथे पक्ष भेदाभेद कोण कोणत्या पक्षाचा हे शिकवत नाही. संतोष देशमुखचा खून जो झाला तो दुःखद आहे. पद्धत जी आहे ती निर्गुण आहे आणि मारेकरांच्या चेहऱ्यावरचं हास्य जे आहे ते विकृत आहे. अहो, औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारलं, छळ करून मारलं. संभाजी महाराजांचा अधिक छळ झाला असेल, मात्र औरंगजेबाने पण एवढ्या विकृतीनं त्या ठिकाणी त्याचं वर्तन ठेवलं नाही. या फडणवीस सरकारला लाज वाटली पाहिजे की औरंगजेबाची औलाद या महाराष्ट्राचा कारभार चालवत आहे का, हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होतो. औरंगजेबाने काय केलं तर औरंगजेबाने ज्या बापाने जन्म दिला त्या बापाला जेलमध्ये टाकून दिले. देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं तर भारताच्या संविधानाला आणि इंडियन पॅनल कोडला, कायद्याच्या व्यवस्थेला, पोलीस यंत्रणेला, संविधानाला कैद करून ठेवलं आणि सगळा कायदा हा जॅकेटच्या खिशात घालून घेतला. औरंगजेबामध्ये आणि देवेंद्र फडणवीस मध्ये साधम्य आहे. दारा शिखा नावाचा एक सेक्युलर सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार ठेवणारा औरंगजेबाचा भाऊ होता. सिंहासन पटकवण्यासाठी आणि बळकट ठेवण्यासाठी औरंगजेबाने काय केलं तर औरंगजेबाने स्वतःचा भाऊ दारा शिखा याचा खून केला. आता जो मधात येईल, आडवा येईल, त्याला आडवं करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम कोण करतंय? देवेंद्र फडणवीस करतोय. त्यामुळे औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार हा एक सारखा आहे आणि तुम्हाला मला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बनून आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय. औरंगजेबाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या विरोधातही लढले, निजामाच्या विरोधातही लढले, आदिलशहाच्या विरोधातही लढले. मात्र ते अजून एका प्रवृत्तीच्या विरोधात लढले जे आपल्याला सांगितल्या जात नाही. या तथाकथित धर्म मार्तंडांच्या या जातीयवादी लोकांच्याही विरोधात छत्रपती शिवाजी महाराज लढले हे आपल्याला सोयीस्कररित्या सांगितल्या जात नाही. आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांची राहिलेली जी लढाई आहे, जी समतेची लढाई आहे, प्रभूची लेख रे सारी तयाला सर्व ही प्यारी, कुणाला तुच्छ न लेखावे, जगाला प्रेम अर्पावे, हा जो शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची पताका आपल्या खांद्यावर दिलेली आहे ती आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायची आहे. हे या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. त्यामुळे समाजामध्ये जी दुही निर्माण केली, आज बीड आहे, मात्र बीड जेव्हा जळतंय तेव्हा काळेसाहेब जालना सुरक्षित राहू शकत नाही. याची आग तुमचंही घर उद्या भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. जालना जेव्हा जळेल तेव्हा राष्ट्रमाता जिजाऊचा तुमच्याच बाजूला असणारा माझा जिल्हा सुरक्षित
राहू शकणार नाही, परभणी सुरक्षित राहू शकणार नाही, संभाजीनगर राहू शकणार नाही, थोरात साहेबांचं अहमदनगर राहू शकणार नाही. हा जो द्वेष 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 सगळीकडे जो पसरत चाललाय, याला प्रेमाने आपण ताबडतोबीने जर उत्तर दिलं नाही, आपली सद्भावना आहे म्हणजे नुसती सद्भावना नाही, तर आपण काही मूलभूत गोष्टींच्या विरोधात आहोत. आपण जो द्वेष पसरवला गेला भाजपच्या माध्यमातून त्याच्या विरोधात आहोत. हा सोयीस्कररित्या पसरवला गेलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये इतका घाण केली, इतकी घाण केली, सगळ्या घाणेऱ्या चिखल करून टाकला. आणि हा चिखल कशासाठी केला? तर त्यांचं कमळ फुलवण्याकरता आपल्या हाडामासाचा चिखल करून, आपल्या रक्ताचा चिखल करून त्या ठिकाणी त्याच्यातून त्याचा पक्ष निवडून आला पाहिजे. भावाला भावाच्या विरोधात उभं केलं, एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात उभं केलं, एका धर्माला दुसऱ्या धर्माच्या विरोधात केलं आणि स्वतःच्या पक्षाला मतं मिळवण्याकरता त्यांनी हा सगळा खेळ खेळत आहेत. एकीकडे मोठा भ्रष्टाचार होत आहे आणि त्या भ्रष्टाचारातून 50 खोके नावाचा पहिला विकृत नारा आलाय. दुसरा विकृत नारा हा बीड मधून आलाय, बोल मेरे आका. याच्यावर थांबलं नाही. पहिला जो खोका होता त्याचा इको आला, पुन्हा ऐकू. आता पुन्हा खोक्या ऐकू आलाय. हा खोक्या, त्या खोक्यामुळे हा खोक्या हा लोकांच्या समोर येतोय. हे आपल्याला सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे. पैसा फेक, तमाशा देख नावाचा खेळ एकीकडे खेळत आहे, तर दुसरीकडे द्वेष, मत्सर, हेवे दावे आणि याला त्याच्या विरोधात त्याला त्याच्या विरोधात आणि हाताची घडी तोंडावर बोट. आणि हे करत असताना स्वतःच्याच पक्षातल्या माणसाला विरोधात बोलायला लावता. अरे तुम्ही गृहमंत्री आहे, तुमची जबाबदारी आहे. धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला हो, आणि त्यांनी राजीनामा चार्जशीट दाखल झाल्यानंतर दिला. त्यांनी राजीनामा फार उशिरा दिला, मागणी फार आधीची होती, त्यांना बरखास्त करायला पाहिजे होतं. मात्र खरा राजीनामा कोणाचा घेतला पाहिजे? तर देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घेतला पाहिजे. मात्र काही सामाजिक कार्यकर्ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस फार उत्तम काम करत आहेत, खमके आहे, आणि त्यांच्याच पक्षाची माणसं विरोधात कुठेतरी बोलतात आणि देवेंद्र फडणवीसांचा बचाव करतात. मात्र या सद्भावना यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राचा राज्यकारभार दुसरा तिसरा कोणी चालवत नसून, महाराष्ट्राचा गृह विभाग दुसरा तिसरा कोणी चालवत नसून, घाशीराम कोतवाल महाराष्ट्राचा कारभार चालवत आहे. आणि घाशीराम कोतवाल हा महाराष्ट्राचा कारभार चालवत असताना याच्यापेक्षा वेगळं काही होऊ शकत नाही. हे आपल्या सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. आता कोणत्याही निवडणुका नाही, मात्र सद्भावनेच आम्ही बोलतोय. आणि सद्भावना बोलत असताना हा कार्यकारण भाव जर आपण समजून घेतला नाही, का होतंय, कुठून येतोय, कोण करतोय, तर आपल्यासारखे करंटे आपणच. त्यामुळे त्यांच्यावर तोंडसूक घे, हे या सद्भावना यात्रेचं लक्ष नाही. किंवा त्यांच्यावर तोंडसूक घेऊन मला माझ्याची जबाबदारी ती पण मला झटकता येणार नाही. काल संतोष देशमुख यांच्या घरासमोर उभा राहिल्यानंतर मी संतोष देशमुख यांच्या परिवाराची माफी मागितली. कारण ज्या समाजामध्ये संतोष देशमुख होता त्या समाजात मी पण होतो, त्या समाजात ते मारेकरी होते. एखादे मारेकरी जर एवढ्या विचित्र आणि वाईट आणि घाणेरड्या पद्धतीने जर संतोष देशमुखला मारत असतील तर एकट्या त्या दोषींना, त्या गुन्हेगारांना दोष देऊन चालणार नाही. उभा महाराष्ट्र काय करत होता, अशी जेव्हा औलाद पैदा होते तेव्हा सत्ताधाऱ्याचा दोष आहेच, मात्र आमचाही त्यामध्ये कुठे दोष आहे का, आमचंही कुठे चुकतंय का? आपण 95% सज्जन लोक आहोत, हे संघटित नाही, आपण सक्रिय नाही, म्हणून या 5% दुर्जन लोकांचं जे पावतंय याच्यामुळे मला त्या ठिकाणी त्यांची पण एक नागरिक आणि एक कार्यकर्ता या नात्यानं कुठेतरी माफी मागावी लागली. आणि ती माफी मागत असताना आगामी काळात आपण दुर्जनांकडे बोट टाकून स्वतःकडची ते सज्जन मंडळीचे 3 बोट आहेत, यातून आपण मुक्त होऊ शकत नाही. आणि ही मुक्त होऊ शकत नाही म्हणून आपण साकडं घालून आता येणाऱ्या काळात सद्भावनेचा मंत्र आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायचा आहे. मी भगवान गडावर गेलो, तिथे साकडं घातलं की काय चाललंय आमच्या महाराष्ट्रात, सुबुद्धी दे दयागणा, दुर्बुद्धी दूर कर. भगवान बाबांच्या जवळ नतमस्तक होत असताना, भगवान बाबा तुम्ही कोणत्या एका जातीचे नाही, तुम्ही कोणत्या एका पोट जातीचे नाही, तुम्ही वारकरी संप्रदायातून या संत परंपरेमधून तुम्ही आम्हाला मानवतेचा संदेश दिलेला आहे. तर त्यावर जर काही मंडळी हक्क जर सांगत असतील तर तो हक्क सांगणं पूर्ण चुकीचं आहे. तुम्ही सगळ्यांचे आहात आणि आमचे पण आहात आणि सगळ्यांचे आहात. ते साकडं घालत असताना भगवान बाबांना या महाराष्ट्रात सद्भावना नांदू दे हे साकडं घातलं. नगर नारायणनाथच्याही समाधीवर त्या ठिकाणी गेलो आणि त्याही ठिकाणी त्यांना हेच साकडं घातलं. हात जोडून त्या ठिकाणी गादीच्या समक्ष साकडं दोन्ही ठिकाणी घातलं. आणि आज
हा शिकवण देणारं जे केंद्र आहे. तर आज आमचा सकाळी मुक्काम होता, तिथे आपण समाधीवर ताई आम्हाला घेऊन गेल्या. बंकट स्वामींच्या समाधीवर आम्ही गेलो आणि बंकट स्वामींनी एक प्रशिक्षणाची शृंखला सुरू केली होती. आजच्या भाषेत त्यांनी एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभी केली होती. त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये काय शिकवलं जात होतं? सर्वधर्म समभाव शिकवला जात होता. जातीभेद नष्ट करा सांगितलं जात होतं. प्रेम शिकवलं जात होतं. करुणा शिकवल्या जात होती. स्नेह शिकवला जात होता. सन्मान शिकवला जात होता. आणि त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं नाव होतं वारकरी शिक्षण संस्थाचे संस्थापक जे आहेत त्या बंकट स्वामींच्या समाधीवर आज जाऊन येणाऱ्या काळात बंकट स्वामींनी जे काम केलं त्यांची प्रेरणा घेत असताना आपल्याला आता जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणाची शृंखला सुरू करून ही जबाबदारी स्वीकारायची आहे. मी अधिक आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सद्भावनेच्या अधिक बोलत नाही. मात्र माझा अत्यंत प्रेमपूर्वक एक प्रस्ताव आहे. आपण इथून चालले जाऊ आणि इथून गेल्यानंतर या पदयात्रा झाल्यानंतर ही झाली असं होणार नाही. राहुल इकडे पुढे या, राजेंद्र इकडे पुढे या. आपण गेल्यानंतर या ठिकाणी काम कसं उभं राहील ही खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. अजिंक्य पुढे, आदित्य पुढे, आदित्य. आपली ही जबाबदारी आहे की मशाल आपण अशी पुढे घेऊन जाणार आणि कोणत्या पद्धतीने पुढे जाणार. आपण लोकांना सांगितलंय डरो मत आणि जोडो जोडो भारत जोडो पण सांगितलं. नफरत जोडो हेही आपण सांगितलं. मात्र आता इथून गेल्यानंतर खरा खेळ सुरू होणार आहे. आदरणीय बाळासाहेब, माझी नियुक्ती झाल्यानंतर विरोधक हसायला लागले, माझी टिंगल टवाळी करायला. तो टप्पा झाला. आता कालपासून मला विरोध सुरू झालेला आहे. माझ्या विरोधात बोलणं सुरू झालेलं आहे. पुढच्या महिन्यात मला खरेदी करण्याचा, मला निंदा करण्याचा प्रयत्न हा पुढच्या महिन्यात होईल आणि त्याच्या पुढच्या महिन्यानंतर मला नाक कुठे ना कुठे पकडून बदनाम करण्याची प्रक्रिया ही सुरू होईल. हे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आज या ठिकाणी सांगतो. काल कोणी आजगर म्हणे, कोणी म्हणे पदयात्रा इथून कशाला काढली, तिथून तिथे काढा, नागपूरहून इकडे पदयात्रा काढा. म्हटलं नाही हो, त्यांचं काहीतरी चुकलं. त्यांना म्हणायचं असेल ही पदयात्रा तुम्ही इथे कशाला काढता, तुम्हाला ही पदयात्रा धनंजय मुंडेच्या घरापासून तर देवेंद्र फडणवीसच्या घरापर्यंत घेऊन जायला पाहिजे की असं त्यांना म्हणावं. आता हे सगळं होईल, त्याला या आदरणीय सर्व नेते मंडळीच्या आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर ही लढाई आपण लढू. मात्र बीडमध्ये आपण पुढे काय करणार हा मोठा एक प्रश्न आहे. त्यामुळे आता परीक्षा मुलांच्या चालू आहे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहे आणि या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण सद्भावना संकल्पाचे प्रशिक्षण शिबिर नव्हे तर बाल सुसंस्कार शिबिर या जिल्ह्यात घ्यायचे. आणि या आपल्या या ठिकाणचं आपली सगळ्याची असणारी ताकद, मला वाटतं की 25 शिबिरं, एक आठवड्याचे 25 शिबिरं या जिल्ह्यामध्ये आपण घेऊ शकता. ताई बरोबर सांगतोय, किती 25 सांगू का 10 सांगू? जेवढे सांगू तेवढे झाले पाहिजे. 25 शिबिरं 7 दिवसात त्याला प्रशिक्षण देण्याची, त्याच्यामध्ये गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते येण्याची, इतर प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ही मी कार्यकर्ता या नात्यानं, प्रदेशाध्यक्ष या नात्याने, कार्यकर्त्या नात्याने स्वीकारतो. आणि आज ही संस्था आहे या जातीची म्हणून त्या जातीतले दुसऱ्या जातीतले लोक शाळेतून पोरं काढून राहिले, कोचिंग क्लास मधून पोरं काढतात. काय करताय तुम्ही? आज तर भलतंच समजलं, एकेरी झालेल्या मुलालाही शाळेत, जिल्हा परिषदच्या शाळेत बसू दिल्या जात नाही. अरे कुठे गेली सद्भावना? म्हटलं चला दत्ता बोला, म्हटलं चला आपण शाळेत जाऊन बसू. पण आज रविवार असल्यामुळे शाळा बंद होती. एखाद्या माणसाला एखादा आजार होतो तर त्या आजारी मुलाला शाळेतही न बसू देण्याची जर इतका कोरडेपणा आपल्यात आला असेल तर आगामी काळ आपला किती वाईट वाढून ठेवला आहे ते सांगण्याकरता पंचांग पाहण्याची गरज नाही. त्यामुळे या जिल्ह्यात 25 शिबिरं ही सद्भावना सुसंस्कार शिबिरं होतील असा कार्यक्रम मी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निर्देश नव्हे तर त्यांच्याकडून हा कार्यक्रमाची मी घोषणा करतो की ते या संदर्भातील नियोजन करतो. आता इथे आपल्याला थांबायचं नाहीये. मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष झाल्यानंतर मी कुठेही सत्कार स्वीकारायला गेलो नाही. माझ्या गावातल्या सर्व जाती धर्माच्या सर्व पक्षाच्या लोकांनी एक नागरी सत्कार ठेवला, तेवढाच मी एक सत्कार पद्मश्री मंडळींच्या हातून आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या आदरणीय ज्येष्ठ संत मंडळीच्या हातून स्वीकारला. दुसरा सत्कार तो स्वीकारते असताना मी माझा आज जे बोललो तोच अजेंडा त्या ठिकाणी
आपल्या विरोधात असणारे पक्षाचे लोक होते, त्यांच्या पुढे हाच अजेंडा सांगितला. जेही करायचं ते खुलेआम करायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणताही सत्कार स्वीकारला नाही. बीड जिल्ह्यामध्ये प्रांताध्यक्ष झाल्यानंतर हा सद्भावना यात्रेच्या निमित्तानं थेट रस्त्यावर उतरण्याचं मी कर्तव्य जे बजावलंय ते नम्रतेने आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो. आणि आता पुढच्या महिन्यात एप्रिल महिन्यात मी खासदार काळे साहेबांवर जबाबदारी देतो. माझे सहकारी बंधू सिद्धार्थ हत्तीअंबेरे त्यांच्यावर जबाबदारी देतो. जे नांदेडचे खासदार आहे, काल ते दिवसभर चालले, बहुतेक आज ते खूप दिवसभर चालल्यामुळे आज ते त्यांचे पाय दुखत असतील म्हणून त्यांची काका आले. आता निश्चित काल इतके उत्साहात होते की ते आले, ते आज आले, आज येऊ शकले नसतील. मात्र या तिघांवर मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी एक जबाबदारी देतो की परभणीमध्ये शिव भीम सद्भावना पदयात्रा पुढच्या महिन्यात आपल्याला काढायची आहे. आणि या शिवभीम पदयात्रेच्या निमित्तानं जे हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराजांनी जे सांगितलं तेच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सांगितलं. त्यामुळे ही सामाजिक तेढ निर्माण जी होती आहे त्याच्याकरता आपलं दुसरं जी सद्भावना पदयात्रा आहे, ही पदयात्रा आपली परभणी जिल्ह्यात होईल याची घोषणा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो. वरपुडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. अर्थात स्वाभाविक स्वरूपात आपण कालपासून नव्हता, आपल्याशी भ्रमणध्वनीवर संपर्कही झाला नाही, तर आपल्या माघारी याचं नियोजन झालंय. आपण याच्यामध्ये आपल्या वाट्याचा या यज्ञात होममध्ये आहुती द्याल तर आपलं देखील स्वागत आहे. हे विनम्रतेने या ठिकाणी मोठ्या आदर अपेक्षेतून आणि आपण आमच्या सोबतच आहात ही खात्री बाळगत असताना आपल्यावरही ही जबाबदारी सर्वांच्या परवानगीने या ठिकाणी टाकतो. आणि तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना बदलून महाराष्ट्राचं चित्र बदलायचं आहे. तुम्हाला मला आपल्याला बदलून मुंबई राम आणि बगल में छुरीवाल्यांच्या ना पट्ट्याचा पर्दाफाश करायचा आहे. सकाळी माणूस उठला की आपण म्हणायचो माझा आजा म्हणायचा राम राम, संध्याकाळी घरात दिवाबत्ती असली म्हणतो तर राम राम, आणि आपण घरात नसलो, आपण पुढारी माणसं गाडीचा लाईट चालू केला तेव्हाही आपण म्हणतो राम राम. आपण राम राम म्हणणारे लोक आपल्या तोंडात जय श्रीराम यांनी कधी टाकून दिला आपल्याला समजलं नाही. केसर माझा आजा म्हणायचा बाबू या लोकांपासून सांभाळून राह, हे केसानं गळे कापणार लोक आहे, हे कधी तुझा कार्यक्रम करतील समजू देणार नाही. माझ्या आजाने मला जे सांगितलं ते माझ्या लक्षात राहिलं. आता तुमच्या आजाने तुम्हाला सांगितलेलं तुम्ही लक्षात ठेवणार आहात का, हा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी टाकतो. आणि आपल्याला खूप पुढे जायचं आहे. मेरे कोशिशों को सहारो मेरे हमराह चलो, मेरे कोशिशों को सहारो मेरे हमराह चलो, मैंने एक शम्मा जलाय है तूफानों के खिलाफ. या मशालीचं संरक्षण आपण सगळ्यांनी करावं ही प्रार्थना करतो. आणि विरोधकांनाही सद्भावनेचं साकडं सारखं शेवटी या ठिकाणी घालतो की गड्यावर असं हात जोडून तुम्हाला विरोधकांना सांगतो की असं करू नका. निवडणुका येतील जातील, सत्ता येईल जाईल, कोणी ताम्रपत्र घेऊन आलेलं नाही. मात्र देशाचा पंतप्रधान होण्याकरता, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याकरता एवढी मोठी किंमत चुकवायला नका लावू महाराष्ट्राच्या समाजाला. हे सद्भावनेचे एक अर्थ हा त्यांनाही या ठिकाणी मी घालू इच्छितो. आणि त्या अर्थासोबत हा इशाराही सांगू इच्छितो की जी मशाल आहे भारताची, ही महाराष्ट्र धर्माची, ही भारताच्या ध्येयाची, एकते व अखंडतेची, विविधता में एकता ही भारत की विशेषताची नावाची जी मशाल है, ये मचलती है, ये मचलती है तो भूचाल मचल जाते हैं, ये मचलती है तो तूफान मचल जाते हैं, ये उबलती है तो भूचाल उबल जाते हैं. इसको बुझाने की कोशिश मत करो मेरे भाइयों, इसके तेवर बदले तो इतिहास बदल जाते हैं. हा इशारा देतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय सद्भावना, जय जगत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.